रिक्षाच्या पासिंग संदर्भात 50 रुपयाचा दंड हा भूमिका घेतलेली आहे। मधल्या काळामध्ये हायकोर्टामध्ये त्याची स्थगिती होती, परंतु राज्य शासनाला अधिकार आहे तो स्थगित करायचा 50 रुपये, आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये ताबडतोब स्थगिती त्या ठिकाणी द्यावी। आणि आज सगळ्या रिक्षा संघटनांनी महाराष्ट्रामध्ये उद्या रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्य शासन गरिबाच्या बाजूने आहे का आता कळेल आम्हाला। संदर्भात उद्या कोल्हापूर बंदची हात देण्यात आली आहे। नाही, मला वाटतं सगळ्यांनी सर्वपक्षीय बंद त्यांनी पुकारलेला आहे, त्याचा निर्णय ती कृती समिती दुपारपर्यंत घेईल। नाही, मला वाटतं मधल्या काळात झाल्यानंतर परत प्रशासनामध्ये शिथिलता आली, परत त्याच पद्धतीनं हे चालू आहे अशी परिस्थिती आहे। आता एखाद्या पोर्टवरच कोट्यावधी रुपयाचे ड्रग्ज मिळत असतील आणि त्याची चौकशी होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला वाटते आम्हाला कोण विचारणारच नाही। म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा आता पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील तर मला वाटतं कायदा व सुव्यवस्था आता राहिलेली नाही। आता क्राईम वाढत चाललेला हे आपण पाहतो। म्हणजे ड्रग्ज हे आता सर्रास जशा पद्धतीनं एखादी पान सुपारी मिळते तशा पद्धतीनं आता ड्रग्ज गल्लीच्या कोपऱ्यावर मिळायला लागलेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे। आणि मला वाटतं या संदर्भात आम्ही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो की या संदर्भात तुम्ही योग्य ती भूमिका घ्या। कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक घटना आता घडत आहेत, म्हणजे आई वडिलांच्या वर अगदी खुनाचा प्रयत्न करण्याचा देखील अशा चर्चा पुढे येताना आपल्याला दिसत आहेत। काही दिवसापूर्वी दोन्ही शिवसेनेमध्ये वाद झाला, कारवाई मात्र ठाकरे गटावर झालेली आहे। महिला तिथे उपोषणाला बसलेल्या आहेत। गेले 4 दिवस झालं पेठ वडगावमध्ये महिला उपोषणाला बसलेत। जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की दोन्ही बाजू ऐकून घेऊन जे चूक आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। सरकार आपलं आहे म्हणून एकतर्फी कारवाई करणं अभिप्रेत या ठिकाणी नाही। 3 महिन्यानंतर सरकार बदलणार आहे। आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं ध्येय असणार। आणि म्हणून कुठल्या मतदारसंघात कुठल्या जागा उभा करायच्या, आम्ही शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित बसू, आमच्यात कुठलाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाद असणार नाही। एकमेकाला सांभाळून घेऊन काही इच्छुक असतील वेगवेगळ्या मतदारसंघात एखादी जागा एखाद्या पक्षाला मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षातनं उभा राहील। काय आमच्या जिल्ह्यात अडचण येणार नाही, आम्ही तिन्ही पक्ष व्यवस्थित करू। मला वाटतं परवा शाहू महाराज खासदार म्हणून भुदरगडच्या दौऱ्यावर होते, तिथं प्रचंड उत्साहात के पी पाटील साहेबांनी महाराजांचं स्वागत केले। त्याचे पडसाद उमटले का नाही मला माहीत नाही, परंतु अशा कारवाई चुकीच्या आहेत। हा बिदरी साखर कारखाना 65,000 लोकांच्या मालकीचा, सामान्य शेतकऱ्यांचा आहे। शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणून कोण राजकारण यामध्ये साधत असेल तर ते दुर्दैव आहे।